श्री स्वामी समर्थ. आणि जे मी पहिला काम काही शिकायचं नको नको वाटत होतं, कारण मला अजून पुढं शिकायचं होतं. काही प्रॉब्लेममुळे मी शिकली नाही. तर त्यानंतर मला जे काम शिकायचं नव्हतं तेच काम मी शिकले इथं, आणि त्याच गोष्टीचा आज मला फायदा होत आहे. तर आवड असली की नक्की त्याचं काही ना काही फळ भेटतच असतं. तर मी कशाबद्दल बोलत आहे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये समजेलच तुम्हाला. आणि त्या अगोदर म्हटलं तर देवपूजा वगैरे झाली, आणि देवपूजा झाल्यानंतर मला नाश्ता वगैरे बनवायचा होता, ते पण बनवून घेतला. आणि इथं मी भांडे वगैरे सगळं क्लीन करायचं होतं. मला किचन ओटा पण क्लीन करायचा होता. पहिला 24 तास पाणी होतं, त्यामुळे एवढं काही फास्ट कामं होत नव्हती माझी. आणि आता पाणी कमी, 1 तासाचा वेळ दिला आहे, तर 1 तासामध्ये जेवढं होईल तेवढं शक्य मी आवरण्याचा प्रयत्न करते. कारण आपल्याला पाणी घेऊन घेऊन म्हणजे थोडे दिवस ॲडजस्ट करायला वेळ जातो. आणि इथं मी सगळं आवरून घेतलं, आणि कपडे वगैरे सगळं झालं होतं. तर इथं भांडी पण घासायची होती मला. तर इथं पहिला मी किचन कटा आहे, तो पाणी आहे नळाला, तोवर सगळं आवरून घेत होती. पाणी गेलं की परत आपल्याला नकोच वाटतं, म्हणून मी जे भांडे होते ते पण असे सगळे घासून घेतले. आणि उन्हामुळं जेवढ्या लवकर कामं होतील तेवढं बरं वाटतं, नाहीतर परत आपला दिवस त्यातच निघून जातो. तर मुलाकडे लक्ष देत देत मला अशी कामं करावी लागतात, कारण नजर हाटीने दुर्घटना घटित असं होतं. आणि त्यानंतर जे किचन ओटा वगैरे आवरून झाल्यानंतर इथं मी कुकर वगैरे लावून घेतला. दुपारच्या जेवणाची तयारी चालू होती माझी. तर इथं मी 3 डाळ्या आहेत त्या मिक्स करत होते एकत्र, कारण तूर डाळ जेवढी खाल्ली ना तर पित्ताचं प्रमाण वाढतं. तर इथं मी मुगाची डाळ घेतली, तुरीची डाळ घेतली, आणि मसूरची डाळ पण घेतली. आणि त्यानंतर मला हे आमटी वगैरे लावायची होती कुकरमध्ये, आणि हळद वगैरे टाकली, आणि थोडंसं जिरं टाकलं, आणि असं शिजवून घेते मी कुकरमध्ये. आणि कुकरची वायसर होती ती नवीन होती, त्यामुळे मला कुकर लावायला भरपूर प्रॉब्लेम येत होता. तर मी परत ती नवीन होती ती काढून ठेवली, आणि जुनी होती तीच घातली, कारण हार्ड होती, कुकर लागतच नव्हतं माझ्याकडून. तर मी नंतर बघायचं म्हटलं हे आल्यावर, तर मी इथं तसंच कुकर लावून घेतलं जुनी वायसर वगैरे घालून. आणि इथं बघू शकता माठ पण किती छान आहे, आणि पाणी पण आता थंड जेवढं होईल तेवढं बरं वाटतं. आणि मुलगीला सोडायला वगैरे गेल्यावर इतकं गरम होतं, तर आल्या नकोच वाटतं. तर माठ वगैरे आलं, बरं झालं म्हटलं आता. आणि त्या अगोदर बघू शकता इथं शेवगाच्या शेंगांची मी साल वगैरे काढून ठेवली होती, आणि ते पण मला घालायचं होतं, पण आता जास्त शिजतात म्हणून मी कुकरमध्ये नाही टाकलं. नंतर आमटी बनवताना टाकायची म्हणून मी तसेच ठेवून दिलं. त्या अगोदर व्हिडिओमधून का नाही तरी बरं झालं म्हटलं, नाहीतर माझं पाणी पिणं पण कमीच झालं होतं. आणि इथं बघू शकता पाणी वगैरे घेतलं मी. तर मी ह्याबद्दलच बोलत होते, कारण छोट्या छोट्या यातूनच आपली कमाई होत असते. तर इथं मला हे फिटिंगसाठी कुर्ते आलेले, तर बघू शकता. आणि ही बघू शकता अशा पॅन्ट पण होत्या. तर ह्यांना सगळ्यांना मला थोडे शिलाई मारायची होती, आणि काही ड्रेस आहेत ते फिटिंग करायचे होते. तर सकाळी मला 5 ड्रेस होते, आणि 2 पॅन्टा होत्या. तर तुम्हीच काउंट करा, कारण मी शिलाई कमीच घेते, 10-10 रुपयेच घेते. तुम्ही किती घेता ते पण सांगा. तर ह्याच कामाबद्दल बोलत होते. मला जे अजिबात काम आवडत नव्हतं तीच माझी आज आवड झालेली आहे. आणि खरंच मला ह्यातून सकाळ का नाही 100 रुपयाची तरी आपली कमाई होते सकाळ. त्यानंतर मी ब्लाऊज पण शिवते. तर मला इतका कंटाळा येत होता ब्लाऊज शिवायला. तर खरंच आज माझी ती ओळख झाली. थँक्यू फ्रेंड्स. बाय बाय.